नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। ध्रुव राठीचा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल वसईच्या वकिलाविरुद्ध एफआयआर दर्ज। व्हॉट्सअप ग्रुपवर यूट्यूबर ध्रुव राठी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीका करणारा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल वसई स्थित माणिकपूर पोलिसांनी वकील आदेश बनसोडे यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे, ज्यामध्ये दर्शकांना मतदान करण्यापूर्वी क्लिप पाहण्याचे आवाहन करण्यात आले। बनसोडे अनेक वर्षापासून पालघर जिल्ह्यातील वसई न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव देखील आहेत। राठी यांनी 19 मे रोजी द नरेंद्र मोदी फाइल्स अ डिटेक्टर मेंटॅलिटी हा व्हिडिओ अपलोड केला आणि त्याला 14 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत। व्हिडिओमध्ये राठी यांनी आरोप केला आहे की मोदी विविध डावपेच वापरून नागरिकांचा विश्वास आणि मते मिळवण्यासाठी दिशाभूल करत आहेत। हा व्हिडिओ व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाखो दर्शकांनी मोठ्या प्रमाणावर शेअर केला आहे। वसईतील वकील जयंत वाळिंजकर यांनी 20 मे रोजी दुपारी 12:42 सुमारास बनसोडे यांनी मुंबई व ठाणे जिल्ह्यात मतदान सुरू असतानाचा व्हिडिओ बार असोसिएशन ऑफ वसई या ग्रुपवर शेअर केल्यानंतर त्यांनी माणिकपूर पोलिसांशी संपर्क साधला। बनसोडे यांनी मिड डेला सांगितले की व्हिडिओ शेअर करणे हा गुन्हा नाही आणि त्याच्याविरुद्धची एफआयआर बेकायदेशीर आहे। ते म्हणाले, व्हिडिओ बनवणाऱ्या ध्रुव राठीवर माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही, पण तो शेअर करण्यासाठी त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे। मग माणिकपूर पोलिसांनी व्हिडिओ शेअर केलेल्या करोडो लोकांविरुद्धही एफआयआर नोंदवावा। माणिकपूर पोलिसांनी कायदा पाळला नाही, त्यांनी भारतीय दंडसंहितेच्या कलम 188 अंतर्गत एफआयआर नोंदवला। या कलमांतर्गत पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचा थेट अधिकार नाही। तक्रारदाराने सीआरपीसीच्या कलम 195 अंतर्गत अधिकाऱ्यांकडे जाणे आवश्यक आहे। अशा प्रकरणामध्ये दंडाधिकारी चौकशी करतात आणि नंतर पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे आदेश देतात। योग्य प्रक्रियेचे पालन करू नये म्हणून पोलिसांनी घाईघाईने काम केले असावे, बनसोडे म्हणाले। त्यांनी कोणत्याही निवडणूक मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन केल्याचे नकारले आहे। होय, मी व्हिडिओ पोस्ट केला आहे, परंतु मी कुठेही पंतप्रधान मोदींना मत देऊ नये असा उल्लेख केलेला नाही। राठीचे 27 दशलक्ष सदस्य आहेत आणि हा व्हिडिओ आधीच 149 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि त्यापैकी अनेकांनी तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे। जोपर्यंत माणिकपूर पोलीस माझ्यावरील एफआयआर मागे घेत नाही तोपर्यंत मी त्यांचा निषेध करेन। मिड्डेशी बोलताना तक्रारदार वाळिंजकर म्हणाले, मी माणिकपूर पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आणि त्यांनी तपासाअंती बनसोडे यांच्या विरोधात स्वतःहून एफआयआर नोंदवला। पोलिसांनी आयपीसी कलम 171F, 171G आणि 188 आणि लोकप्रतिनिधी कायदा 1950, 1951 आणि 1949 च्या कलम 123 अंतर्गत एफआयआर नोंदवला। धन्यवाद। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।